महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आपण आता थेट पाहणार आहोत की मुंबईच्या निकालाचा अंदाज काय असू शकतो। या निमित्तानं आता वेगानं आपल्या समोर विविध संस्थांचे अंदाज येणार आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये एक्झिट पोल म्हणतात। ते एक्झिट पोल आता आपल्या समोर येत आहेत। आपल्याला अत्यंत बारकाईनं पाहायचं आहे। जेवीसी संस्थेचा पहिला एक्झिट पोल आहे तो महायुतीच्या बाजूने गेलेला आहे। त्याच्यामध्ये महायुतीला 107 ते 122 जागा मिळताना दिसतायत। याच्या जोडीला पुढची माहिती येते ती महाआघाडीच्या संदर्भातली 68 ते 83 जागा आहेत। जेवीसीच्या संस्थेनुसार इतरांना 12 ते 16 जागा आहेत। याच्यानंतर पुढची संस्था आता आपल्या समोर येते ती आपण पाहणार आहोत। पुढच्या संस्थेचा अहवाल समोर येतोय तो आहे एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल। तो महायुतीच्याही बाजूने आहे। एक्सिस माय इंडियाच्या अनुसार भाजपा आघाडीला 131 ते 151 जागा आहेत। ठाकरेंना 58 ते 68 जागा आहेत, तर काँग्रेस आघाडीला 12 ते 16 जागा आहेत। एक्सिस माय इंडियाच्या अनुसार इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात। पुढची संस्था आहे सकाळ। हा एक्झिट पोल सुद्धा महायुतीच्याच बाजूने जातोय। सकाळ संस्थेच्या नुसार महायुतीला 122 जागा मिळताना दिसतायत। महाआघाडीला 75 जागा मिळताना दिसतायत। इतरांना 30 जागा आहेत। एक्झिट पोल नुसार भारतीय जनता पार्टीला वेगळ्या पद्धतीनं जर मोजलं तर 84 जागा एकट्याला मिळू शकतात। शिवसेनेला 35 जागा मिळू शकतात। याच्या जोडीला पुढचा आकडा समोर येतोय राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांना मुंबईमध्ये फक्त 3 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 20 जागा मुंबईमध्ये मिळू शकतात। हा एकमेव असा एक्झिट पोल आहे जो काँग्रेसला इतक्या जागा देतोय। पवारांना एकही म्हणजे शरद पवारांना एकही जागा मुंबईत मिळताना दिसत नाहीये। मनसेला फक्त 10 जागा मिळतील असा अंदाज सकाळ एक्झिट पोल नुसार आहे। आता आपण एक कोष्टक समोर घेऊयात, म्हणजे थोडं एक टेबल समोर घेऊयात आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला या तीनही एक्झिट पोलची सर्वसाधारण आकडेवारी काय आहे ती दिसू शकेल। मुंबईचा एक्झिट पोल काय असू शकतो याचा अंदाज आता आपल्या समोर आहे। याच्यामध्ये आपल्या समोर जेवीसी महायुती 107 ते 122, मविया 68 ते 83, इतर 12 ते 16, एक्सिस 131 ते 151, महायुती मविया 58 ते 68, इतर 18 ते 28, सकाळ महायुती 122, मविया 75, इतर 30। एकमेव आत्ताच्या घडीची उपलब्ध माहिती सकाळ संस्थेच्याकडून येते, ज्यांनी स्पष्टपणे आणि थेट आकडा दिलेला आहे। महायुती 122, मविया 75 आणि इतर 30 असा आकडा समोर येतोय। दरम्यान आपण ज्या वेळेला हा तपशील पाहतोय त्यावेळेला आपल्याला या एक्झिट पोलचा अर्थ काय तो पटकन समजायला हवा आणि त्याचाच अर्थ आपल्याला स्क्रीनच्या खालच्या पट्टीमध्ये दिसतोय। विविध एक्झिट पोलचे निष्कर्ष काय आहेत ते आता आपण वेगानं समजून घेऊयात। याच्यानंतर सुद्धा इतर काही एक्झिट पोल आपल्यापर्यंत येणार आहेत, पण आत्ताच्या घडीची पहिली माहिती आहे मुंबईवर फडणवीस आणि शिंदेंची सत्ता येते। मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे जाते। मनसेला सर्वाधिक नुकसान होताना दिसतं आहे आणि याच जोडीला उद्धव ठाकरेंना मुसलमानांनी पाठिंबा दिल्यानं काही अंशी ते तग धरू शकलेले आहेत मुंबईमध्ये। याच्याच जोडीला पुढचा मुद्दा आहे की काँग्रेस मात्र अत्यंत दयनीय स्थितीत असण्याची शक्यता आहे आणि कदाचित मुंबईतून काँग्रेस संपेल अशी भीती व्यक्त होतीये। हे विविध एक्झिट पोलचे निष्कर्ष आहेत। आता आपण आपल्या सोबत या निमित्तानं चर्चेला असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहोत। आपल्या सोबतचे मान्यवर कोण आहेत यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये उत्कर्षा रुपवते आहेत। ते काँग्रेस आणि वंचितची संयुक्त आघाडी आहे त्याची बाजू मांडणार आहेत। आपल्या सोबत प्रदीप पेशकार आहेत। नाशिकहून प्रदीप पेशकार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ते भारतीय जनता पार्टीची बाजू मांडणार आहेत आणि याचबरोबर आपल्या या चर्चेमध्ये
चौधरी मॅडम आहेत, त्याही आपल्या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत. त्यांचंही आपण या चर्चेत स्वागत करूया. या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना मला पटकन यायचंय आणि पोहोचायचंय ते प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत. प्रदीप पेशकारजी, ज्या पद्धतीनं ही सगळी आकडेवारी समोर येते, दरम्यान एक आणखी तपशील देतो पटकन. आधी सायली दळवी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत. दरम्यान प्रदीप पेशकार आपल्यापर्यंत पोहोचतो. मला पटकन सांगा, आकडे जे येत आहेत ते सरासरी जर बघितली तर सर्वसाधारणपणे तुम्ही 120 ते 130 यापर्यंत जाताय, पण एकट्याच्या बळावर नाही. या पूर्वीचा तो तुमचा परफॉर्मन्स होता, तो 82 जागांचा मुंबईमध्ये होता. 82च्या तुलनेत आत्ताची आकडेवारी ही काही फार समाधानकारक वाटते तुम्हाला? खरं तर ही मागच्या वेळची निवडणूक आणि ही निवडणूक यामध्ये फरक आहे आणि आम्ही हे महायुती म्हणूनच लढलेलो आहोत. तिथली आकडेवारी ही एकट्याची किती हे बघण्यापेक्षा महायुतीला विजय मिळणार याची आम्हाला कालही खात्री होती, आजही आहे आणि उद्या निकाल लागल्यानंतर आपल्याला सर्वांना हे चित्र दिसेल की महायुती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड ही त्या ठिकाणी मुंबई महापालिकेत सत्तेवर बसलेले दिसेल. प्रदीप पेशकार, आपल्या या उत्तराच्या अनुषंगानं पुढे चर्चेला नेत असताना मला पटकन आता विचारावंसं वाटतं उत्कर्षा रुपवते यांना. उत्कर्षाजी, महायुतीच्या बाजूनं बहुतेक एक्झिट पोल जात आहेत. सर्वसाधारणपणे अशा एक्झिट पोल बाबत राजकीय नेत्यांची भूमिका कायम असते की ते आपल्या विरोधात गेले की ते एक्झिट पोल स्वीकारायलाच तयार होत नाहीत. आत्ताच्या स्थितीला हे एक्झिट पोल काँग्रेसच्या बाबतीत अत्यंत नकारात्मक गोष्ट समोर आणतायत. काँग्रेस जवळपास मुंबईतून संपून जाईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होतोय. प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी थोडंसं इथे एक दुरुस्ती करू इच्छिते की मी इथे वंचित बहुजन आघाडीची प्रवक्ता म्हणून आलेली आहे, त्यांची प्रतिनिधी म्हणून आलेली आहे ना काँग्रेसच्या सोबत, त्यामुळे तुम्ही दोघांबद्दलही बोललात तरी चालेल. मला वाटतं तुमचा जुना अनुभव काँग्रेसबद्दलचाही आहे. एक्झिट पोल्स जे सगळे आहेत हे खरं तर भाजप सेनाच्या बाजूनी असण्यापेक्षा हे कुठेतरी आजच्या निवडणूक आयोगाच्या सगळ्या भूमिकेच्या बाजूनी आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीचं मिसमॅनेजमेंट पूर्ण इलेक्शनमध्ये मतदार यादी असो किंवा आजच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही बघत आहोत, कुठेतरी त्याचा एक फटका निश्चित या इलेक्शनला बसणार आहे. दुसरं, जी ओव्हरऑल वोटिंगची पर्सेंटेज आहे तुम्ही जर बघाल तर मतदार किती उत्सुक होते हे तुम्ही तुमच्या आकड्यांमधून पण दाखवून दिलंय की कुठेतरी मुंबईचा मतदार आजच्या या निवडणुकीला कंटाळलेला आहे. कारण त्यांनाही दिसते की कोणालाही मतदान केलं तरी काहीतरी गोड बंगाल आहे आणि ते मतदान सगळं एकाच पद्धतीने पुढे जात आहे. त्यामुळे निश्चित या पद्धतीचं जे मतदान झालंय हे कुठेतरी आजच्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभं करतं. मला फक्त एक छोटासा मुद्दा इथे मी मांडू इच्छिते की ज्या प्रकारची निवडणूक आज महाराष्ट्राने बघितली, मुंबई सहित सगळीकडे ही पैशांचा महापूर अक्षरशः मुंबईत आलेला आहे आणि त्याचंच कुठेतरी आपल्याला त्या विषयावर येऊ पण आत्ताच्या घडीला पटकन आपल्याला एक्झिट पोलच्या अनुषंगानं चर्चा पुढे न्यायची आहे. चर्चेला मुंबईचा अँगल सगळ्यात महत्वाचा आहे. अनिश गाढवे आपल्या सोबत आहेत. अनिशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? आपण या चर्चेमध्ये सहभागी झालेला आहात, आपण ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहात. मला पटकन जाणून घ्यायचं आहे, आकडे काही तुमच्या बाजूने येताना दिसत नाहीयेत. एक्झिट पोलचा अंदाज मान्य तुम्ही करणार नाही हे मला माहिती आहे, पण तरी तुमचा अंदाज काय आहे तो आधी सांगा मग. नाही, असं तुम्ही का म्हणताय की आम्ही एक्झिट पोलचा अंदाज मान्य करणार नाही? कारण ते विरोधात जात आहेत. साधारण राजकीय माणसं हेच भूमिका घेतात की आपल्या बाजूला एक्झिट पोल आला नाही तर तो खोटा. एक्झिट पोलला आम्ही त्याला महत्व देऊ शकतो, पण आता एक्झिट पोलचं महत्व खरंच किती राहिलं हेच महत्वाचं. कारण आजवर कसं व्हायचं, एक्झिट पोल बाजूने असायचा, निकाल विरोधात असायचा. आज एक्झिट पोल विरोधात आहे, निकाल काय असणार माहिती नव्हतं. आजवर एक्झिट पोल साथ देत होता. बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याही माध्यमांचे एक्झिट पोल, सर्व एक्झिट पोलने आमचे साथ दिले. तुम्ही लोकसभेला बघा, तुम्ही विधानसभांना बघा, अगदी अनाकलनी असा साथ एक्झिट पोलने दिलेला आहे. पण दुसऱ्या दिवशी निकाल काहीतरी वेगळा असायचा. आज एक्झिट पोल काहीतरी वेगळं सांगतोय, कदाचित उद्याचा निकाल काहीतरी वेगळं सांगेल. विरोधी होऊ शकतं, काही असू शकतं, माहित नाही. एक्झिट पोल जो काही आहे, तुमचा जो काही सर्वे आहे तो मान्य. आज तुम्ही म्हणताय आम्हाला कमी मान्य. उद्या जे काही येईल ते पाहू. आणि त्याच्या आज खरं तर मला आता तुमचा काही प्रश्न पण जर समजा तुम्ही असं म्हणणार आहात की एक्झिट पोल येतात त्यापेक्षा बऱ्याचदा निकाल वेगळे असतात, मला सांगा तुमच्या स्थितीनुसार आणि तुमच्या आकलनानुसार मुंबईमध्ये काय परिस्थिती असेल ठाकरेंची? बघा, करता करविता भगवंतानी, करता करविता मायबाप जनता जनार्दन. आज आम्ही प्रत्येक जागेवर
डटके गेलेलो आहोत. आम्ही खरं तर भाजपाशी किंवा शिंदे गटाशी किंवा अजित पवार गटाशी लढलोच नाही. आम्ही जर आज खऱ्या अर्थाने आमची जी लढाई झाली असेल ती लढाई झालेली पैशाविरुद्ध इथे तत्वांशी. आमची लढाई कुठल्या माणसाशी झालीच नाही. आम्ही अजूनही पैशाशी लढतोय. रात्रीच्या पेट्या पोहोचेपर्यंत आम्ही पैशाशी लढतोय. आमच्या कित्येक ठिकाणी आज ठाण्यामध्ये पहा, आम्ही अगदी पैसा पकडून दिलाय तरी ढिम्म प्रशासन काही करेना. काय अशा परिस्थितीत तुम्हाला आकडे सांगावेत आणि काय ते आकडे खरे ठरणार? आज मी म्हटलं असं म्हणता आहात की पैसा पकडून दिला तरी पण प्रशासन काम करत नाही. पण तुम्ही आता जो एक थोड्या वेळापूर्वी मुद्दा मांडला तो घेतो, पटकन प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत जातो, सायली दळवींपर्यंतही जायचंच आहे आपल्याला. एक छोटी प्रतिक्रिया प्रदीप पेशकार आपल्याकडून गरजेची आहे. थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं असेल आपल्या सोबत असलेल्या अनिश गाढवे यांच्यासारखा एक काम करणारा, रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता पण म्हणतो की निकाल हा भगवंताच्या हातात आहे. काल परवापर्यंत हीच माणसं म्हणत होती देव आहे की नाही. खरं तर आता ह्या निकालाने स्पष्ट होईल की निकाल हा मायबाप जनतेने कसा हातात घेतलेला आहे. देवेंद्रजींच्या आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबईच्या पूर्ण जनतेने हा निकाल पूर्ण आता मतपेटी बंद केलेला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने खरं आहे. आता तरी तुम्ही किमान भगवंताची आठवण झाली हे खूप चांगलं आहे. कारण तुम्हाला कोणाच्या मांडीला मांडी लावून बसले होते, ज्यांनी राम नाकारला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अनेक लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल काय बोललं पाहिजे. बरं, पटकन आपण चर्चेला पुढे नेऊयात. सायली दळवी आपल्या सोबत आहेत. सायलीजी, हे एक्झिट पोल जे समोर येत आहेत, आपण मुंबईमध्ये वेगळं लढून काही फारसं पदरात पाडून घेताना दिसत नाहीये, दाखवतही नाहीयेत. निश्चितच एक्झिट पोल नुसार महायुतीला त्या ठिकाणी यश आल्याचं आपण सगळ्यांनी चित्र पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात जसं महायुतीचं सरकार चांगल्या पद्धतीत काम करतंय, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, हे सूत्र पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. उद्या निकाल आहेत आणि निकालाअंती कोणाला किती यश येते याची स्पष्टता होणार आहेच. तूर्तच महायुतीचा विजय हा आपल्या एक्झिट पोलने देखील निश्चित दाखवलेला आहे. उद्याचे निकाल काही जरी असले तरी एक गोष्ट मात्र आज तुमच्या एक्झिट पोलने सिद्ध झालेली आहे की गुलाल हा महायुतीचाच असेल. आपण आता म्हणता आहात की गुलाल महायुतीचा असेल, याचा संकेत असा येतोय, उत्कर्ष रूपवतेंपर्यंत जातो की निकालाच्या नंतर बाहेर गेलेली राष्ट्रवादी सोबत येतेय आणि मग त्याच्यात नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसायला मुंबई महानगरपालिकेत कदाचित हरकत दिसत नाहीये सत्ताधाऱ्यांची. निश्चित मला वाटतं ह्या सगळ्यांचा ना गोंधळ उडालेला आहे. कारण नेमकं काय करून सत्ता कशी काबीज करायची ह्याचा सर्वतोपरी प्रयत्न महायुतीच्या सगळ्याच घटकांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये अजित पवार गट पण काही नामानिराळा राहिलेला नाही. ज्या पद्धतीचं राजकारण नवाब मलिकच्या नावावरून झालं की आम्ही यांच्यासोबत जाऊ शकत नाही, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उठले की पार सिंचन घोटाळ्यापर्यंत सगळं उकरून आलं. अजित पवार साहेबांचं सगळं जे पुण्यातलं वातावरण होतं ते आपण बघितलं. आता जेव्हा दिसतंय की बाबा आम्ही एकत्र येऊन आता पुन्हा आम्ही येऊ शकतो, तर पुन्हा त्यांचे गोडवे गायची सुरुवात झाली. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. आणि पुन्हा भाजपाचे जे आमचे साथी इथे होते त्यांनी पुन्हा तो हिंदू मुस्लिमचा आणि रामचा मुद्दा काढलाच. म्हणजे तात्पर्य हे की मुंबईचे मुद्दे सोडून भावनिक मुद्दे करत ही जी निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न झाला तो केविलवाणा आहे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे अलायन्स काँग्रेस आणि वंचितचं झालं त्यांनी मुंबईचे मुद्दे उचलून धरले आणि मला निश्चित ही खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये वंचितचं खातं मुंबईत चांगल्या पद्धतीने आम्ही आपण दावा करताय की काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला काही ना काहीतरी पदरात पडेल. मला अनिश गाढवेंपर्यंत जायचंय. अनिशजी, एक दावा काँग्रेसकडून आला, मी नंतर भाजपाकडे त्या अनुषंगाने जाईन, उत्तर घेईनच, पण तुम्ही सांगा मुंबईचे मुद्दे मांडले कुणी? खऱ्या अर्थानं त्या मुंबईच्या मुद्द्यांना जिवंत कुणी केलं, ठाकरेंनी का आंबेडकरांनी आणि सकपाळांनी? बघा आता त्याच्यावर मी येतो. तर सर्वप्रथम तुम्ही केलेल्या एका आरोपावर, म्हणजे एक मीडियावरून केलेल्या आरोपावर आणि भाजपच्या प्रवक्त्यांकडून केलेल्या एका आरोपावर उत्तर देतो. तुम्ही म्हणालात कालपर्यंत आम्ही राम नाकारला, हे तुम्हाला कुठून हे सुचलं सर्वांना की आम्ही राम नाकारला? प्रभू श्री राम आम्ही म्हणतो. यांनी मगाशी भाजपाच्या प्रवक्त्यांनी रामाचा एकही उल्लेख केला. आता तुमच्या भगवंताच्या आठवणीकडे येतो, कारण कर्ता करविता भगवंत आहे. कर्ता करविता तो आहे, नंतर मायबाप जनता सुद्धा आहे. हे सुद्धा मी म्हणालो, तुम्ही फक्त भगवंताचं नाव घेतलं, चला हरकत नाही. पण आजही आम्ही भगवंताला मानतो आणि हे सुद्धा मानतो की भगवंताच्याच अस्तित्वानंतर आपण आहोत. आपल्या अगोदर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा नाही आहेत, किंवा ते नरेंद्र मोदी किंवा अमित शहा म्हणजे सगळे संपूर्ण जग नाही. कारण आज यांच्या नजरेत असं झालंय की सर्व काही आम्ही आहोत. प्रभू श्रीरामांना पंतप्रधान आवास योजनेतनं आपण घर दिल्यासारखं राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं. जाऊ द्या, त्या वादात मी जात नाही.
एवढं सगळं दाखवलं की शेवटी देशामध्ये ती ज्यावेळेस लाट आणली गेली, तुम्ही पहा ना, असं दाखवलं गेलं की जणू काही करता करता सर्व भाजप आहे, करता करता सर्व काही हे. म्हणून मी त्या मुद्द्याला जात नाही, पण कृपया त्या मुद्द्यात तुम्ही मला जायला लावू नका, कारण बात निकले की तो बहुत दूर तक जाएगी. आता मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्वावर अजिबात येऊ नका, कारण मग मी नवाब मलिक काढेल, मग मी अब्दुल सत्तार काढेल, जिशान सिद्दीकी काढेल, त्यानंतर मी IMIMची तुम्ही विधान परिषदेला घेतलेली मतं काढेल, सपाची मतं काढेल, सगळं काढेल. हिंदुत्वाचा अजिबात ठीक आहे, मान्य केलं. आपल्याला ही प्रतिवादाची संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे मुद्दे मांडलेत, मान्य करतो. आता मुद्द्यावर येऊ. माझा प्रश्न दुसरा असा होता की मुंबईचे मुद्दे मुंबईमध्ये सगळ्यात उत्तमपणे ठाकरेंनी मांडले का इतरांनी मांडले? शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी कालच्या त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये पहा, संपूर्ण मुंबई कशी गिळंकृत झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र कसा गिळंकृत झालेला आहे सांगायचा तुम्हाला प्रेझेंटेशन सकट. अजून काय पाहिजे तुम्हाला? सगळं गिळंकृत कसं केलं जातं हे दाखवलं ना. उभ्या देशाने पाहिलं, उभ्या जगाने पाहिलं. उद्योगपतींना अंगावर घेण्याचं जे धैर्य दाखवलंय ते फक्त ठाकरेंनी दाखवलेलं आहे. बिलकुल. आता या घडीला अनिश गाढवे दावा करतायत की मुंबईतली चर्चा, मुंबईच्या मुद्द्यांची चर्चा, मुंबईतल्या विषयांची चर्चा ठाकरेंनी केली. उत्तरादाखल एक संधी पटकन प्रदीप पेशकारांना द्यायची, त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या सायली दळवींना बोलतं करतो. खरं तर मुंबईचं पेन पॉइंट, मुंबईच्या जनतेला काय हवंय हे देवेंद्रजींनी मांडलेलं आहे. आणि नुसतं मांडलं नाही, आश्वासन नाही आहे, भविष्यातलं करू असं नाही आहे, तर हे करून दाखवलेलं आहे. म्हणजे वाहतुकीची समस्या असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, त्यानंतर मेट्रोचे विषय असतील, अनेक ठिकाणी अनेक विषयामध्ये मुंबईच्या जनतेच्या पेन पॉइंटला हात घालणारं हे महायुतीचं सरकार आहे. आणि हे देवेंद्रजींनी करून दाखवल्यानंतर देवेंद्रजींचं आव्हान दिलेलं आहे, विकासावर माननीय उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवावं आणि माझ्याकडून काहीतरी पैसे घ्यावेत. तर तो जो मुद्दा आहे ना, तो आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की विकासाच्या आणि मुंबईच्या जनतेच्या मनातले प्रश्न हे फक्त आणि फक्त महायुतीला कळालेत आणि त्यांनीच प्रदीपजी, आपण हा मुद्दा मांडत असताना अनिश गाढवेंच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्यांनी मान डोलवून आपल्या एकूणच भूमिकेला अमान्यता दर्शवलेली आहे. मला वाटतं त्यांना एक संधी देऊया 30 सेकंदाची. अनिशजी, असं काय झालं की ज्या वेळेला आव्हान दिलं गेलं की विकासाच्या मुद्द्यावर बोला, त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर ठाकरे बोलू शकले नाहीत? हा जो भारतीय जनता पार्टीचा दावा आहे तो पटताना दिसत नाहीये तुम्हाला? अगदी याला उत्तर देतो. अगोदर ज्या नागपूर मधून आपण आहात ना, त्या नागपूर महापालिकेचे भिंडवडे, अगदी कॅगचे ताशेरे इथपर्यंत जाऊयात. अगदी त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये हे सत्तेमध्ये आहेत ना, ते अजून ऑडिट झालेले नाही. महानगरपालिकेच्या कारभारांचे ऑडिट झाले नाही. आमच्याकडे आमचा कारभार मुंबई महानगरपालिकेचा अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. मला एक सांगा, 92,000तून 70,000 FD आल्या ते 20,000 कोटी कशात घातलं, कुठे खर्च केला? एवढं फक्त सांगावं, टॉप 5 कामं सांगावी. ते 20,000 कोटी मुंबईकरांच्या हक्काचे जे FD क्लिअर होते ते घालवले तुम्ही. मुंबईकरांचा इतर पैसा तर सोडूनच द्या, FD मोडल्या. त्याचं केलं काय तुम्ही? अगदी फर्निचर घोटाळा केला. म्हणजे एकेका रस्त्यावर लावलेल्या मुंबईचा चालू आहे, लाख रुपये मोजले तुम्ही विकासाच्या म्हणजे कोविड घोटाळा, कफन घोटाळा, शवपेटी घोटाळा आणि उंदीर घोटाळा सुद्धा सोडला नाही हो. उंदीर घोटाळा. मायबाप मुख्यमंत्र्यांनी आपली नागपूर महानगरपालिका पहिली सांभाळून दाखवावी. तिला अगोदर कर्जातून मुक्त करावं. आमची मुंबई महानगरपालिका 900 कोटीच्या कर्जातनं आम्ही 92,000 कोटींच्या FD पर्यंत घेतो. हे आमचं यश आहे आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. अगदी कोविड काळामध्ये अगदी 20 दिवसांमध्ये, अगदी 15 ते 20 दिवसांमध्ये जो चीनमध्ये उभारले गेले असे कोविडचे सगळे सेंटर्स उभारले गेले. जवळजवळ हजारो पेशंट तिथे उपचार घेऊ लागले. हे आमचं यश आहे कोविड काळामधलं. आम्ही आमच्या जीवावर वॅक्सिन दिल्यात. आम्ही आमच्या या सरकारच्या जीवावर आणि केंद्राच्या जीवावर बसलो नाही महाराष्ट्राच्या लोकांना वॅक्सिन द्यायला. अनिशजी, वेळेची मर्यादा आहे. एक संधी पटकन प्रदीप पेशकारांना, आणि आणखी काही नवीन एक्झिट पोल समोर येत आहेत, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. पटकन प्रदीप पेशकार, 30 सेकंद आहेत, जास्त वेळ नाहीये. म्हणजे यांनी त्यांच्या यशाबद्दल काहीच सांगू नये. इतर महापालिकेचं सोडा, मुंबई महापालिकेमध्ये मागच्या 25 वर्ष सत्ता असताना किती घोटाळे केले, किती ठेकेदार पोचले, आणि कोविडचं काय या गोष्टी सांगाव्यात. कोविडमध्ये कफन घोटाळा असेल, शवपेटी घोटाळा असेल, तुमचा कोविडचा सर्व ते मोठ्या हॉस्पिटल उभारणीतला घोटाळा असेल, कुणाला ठेके दिले, आणि शेवटी उंदीर घोटाळा सुद्धा सोडला नाही हो.
उंदीर मारण्यामध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले हे सर्व प्रदीपजी, अनिलजी देशाला, बोलतायत सर्व काहीतरी, महाराष्ट्राला, अनिलजी काहीतरी जनतेला बोलतायत आणि माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या उत्कर्ष उत्तर रुपवते पण उत्तर देत आहेत. आधी अनिलजी काय म्हणतात तेही ऐकूया. भाजप प्रवेश झाला की घोटाळा संपला, भाजप प्रवेश झाला की घोटाळा संपला, असे 70,000 कोटी पचवताना आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे साहेब. उद्धव ठाकरेंचं नाव आहे त्यामध्ये, संजय राऊतांचं नाव आहे त्याच्यामध्ये. किती सुद्धा केले उद्धव ठाकरे, संजय राऊतांचं नाव आहे. हे कुठलं आरोप केले, किती आरोप सिद्ध केले. एका आरोपाचं मला सांगायचं असेल मी लाईव्ह मीडियावर तुम्हाला चॅलेंज करतो, एक आरोप सिद्ध केला सांगायचं तुमचं सरकार वरपासून खालपर्यंत किती फक्त घोटाळ्याचं असं ते गाजर सोडायचं असं ती पुंगी सोडायची, वाजली तर वाजले तर मोडून खाल्ली. ठीक आहे अनिलजी, याच्यातलं एक निरीक्षण पटकन उत्कर्ष रुपवतेंचं घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला आणखी काही महत्वाचे एक्झिट पोल आले आहेत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. अनिलजी पटकन उत्कर्ष रुपवते काय म्हणतायत ऐकूया, आमचे जे त्यावर दोघेही प्रदीप पेशकर उत्तरही देतील. दोघंही सहकारी जे भाजप आणि सेना मनसेला रिप्रेझेंट करतायत, मला वाटतं त्यांना एक आठवण करून द्यायची गरज आहे की मागच्या 25 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची संयुक्त सत्ता होती, भाजप सेना एकत्र होते आणि तेव्हा हे सगळे घोटाळे झालेले. त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांबद्दल याबद्दल बोलूच नाही, जनता सगळं बघते. आणि दुसरा प्रश्न, त्याच घोटाळेबाजांना आज भाजप आणि शिंदे सेनेनी सोबत घेऊन सत्तेत जायचं सगळं हे केलंय. ओरिजिनल भाजप आणि सेना किती उरली हा तुम्हीच सांगा. किती पक्षप्रवेश, जे सगळे घोटाळेबाज होते सगळे आता नाव घेतली तर फार कमी वेळ आहे आपल्याकडे, सगळे तुम्ही घेतले. मग आता तुम्ही त्याच्यातून घोटाळेबाजांना जर सोबत घेऊन सरकार बांधणार असाल तर तुम्ही काय बोलताय या सगळ्या 25 वर्षांबद्दल? साधारण मुंबईकरांना हे सगळं समजतंय, पण प्रश्न असा आहे की ज्या यंत्रणेतून ही निवडणूक होते ती यंत्रणाच मुळात आज पूर्णपणे प्रश्नाच्या चिन्हावर उभी आहे. त्याच्यातले सगळे घोटाळे आपण आज दिवसभर बघतो. त्यामुळे आधीच्या 25 वर्षांबद्दल कदापि तुम्ही दोघांनी बोलू नये. उत्कर्षजी, इथे थोडासा मुद्दा परत एकदा प्रचाराच्या दिशेने जातोय. माफ करा प्रदीपजी, मी आपल्याला थांबवतो, पण आता पटकन पुढच्या एक्झिट पोल पर्यंत जाण्याची वेळ आहे. आणखी 3 महत्वाच्या संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत, तेही आपण पाहणार आहोत आणि त्याच्या जोडीला एकत्रितरित्या येणारा एक एक्झिट पोल आपण पाहणार आहोत. पटकन आता सुरू करूयात. पुढची पहिली संस्था डीव्ही रिसर्च आहे. डीव्ही रिसर्चच्या अनुसार मुंबईमध्ये महायुती वरचढ ठरणार आहे. या डीव्ही रिसर्चच्या अनुसार महायुतीला 107 ते 122 जागा मिळताना दिसत आहेत. महाआघाडीला 68 ते 83 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीला 11 ते 25 जागा. मला वाटतं कदाचित उत्कर्ष रुपवतेंना हे बघून आनंद वाटेल. एकमेव अशी संस्था आहे ज्यांनी काँग्रेसला बरे दिवस ठेवलेले आहेत. इतरांच्यासाठी 8 ते 15 ची संख्या आहे. टाइम्स नेटवर्क, पुढची माहिती टाइम्स नेटवर्कच्या अनुसार महायुती मुंबईमध्ये वरचढ असेल. महायुतीला 142 जागा असतील. एक ठोस आकडा टाइम्स नेटवर्कने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 142 आहे आकडा तो. महाआघाडीच्या साठीचा आकडा अत्यंत कमी आहे टाइम्सकडून, फक्त 58. टाइम्स नेटवर्कच्या अनुसार इतरांना 27 जागा आहेत. आता पुढचा तपशील येतोय जनमतचा. जनमत संस्थेनं महायुतीला ठाकरेंपेक्षा दुपटीनं अधिक जागा दिलेल्या आहेत. अंदाज आहेत, अर्थात महायुती 138 जागा मिळवेल असा अंदाज जनमतला वाटतोय. तर जनमतच्या अनुसार ठाकरेंना फक्त 62 जागा मिळतील. आता एकत्रितरित्या 3 संस्थांचा एक्झिट पोल आपल्या डोळ्यासमोर येतो, तो एकदम पटकन आपण पाहणार आहोत. टाइम्स नेटवर्कच्या अनुसार महायुती 142, मविया 58, इतर 27. डीव्ही रिसर्च 107 ते 122 महायुती, मविया 68 ते 83, इतर 19 ते 40. जनमत 121 महायुती, मविया 62, इतर 27. चर्चेला परत येऊयात. प्रदीप पेशकारांपर्यंत जाऊयात. प्रदीप पेशकार, पटकन एका गोष्टीच्या बाबतीत प्रामाणिक आणि खरं उत्तर द्या. ज्या वेळेला तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर होतात तेव्हा तुमची एकत्रित बेरीज 160च्या पलीकडे गेली होती, पण एकही एक्झिट पोल तुम्हाला 150 160 मिळतील असं ठामपणे सांगत नाहीये. बहुतेकांची जी सरासरी येते ती घसरलेली आहे. तुमचं नुकसान होताना दिसतंय. मान्य करणार आहात? नाही, असं नाही आहे. खरं तर एक्झिट पोलचे आकडे आता हे उद्या कळणारच आहे. महायुती सत्तेत येणार हा कॉन्फिडन्स आमचा आधीपासून आहे. तो पूर्णपणे सर्व एक्झिट पोलनी दाखवलेला आहे. आता आकडेवारी नक्की काय सांगते यापेक्षा सत्तेत कोण आहे, जो जिता वही सिकंदर, ह्या नात्याने आपल्याला याकडे बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मगाशी जे म्हणाले ना, आपण मांडीला मांडी लावून त्यांच्या बसले होते,
तर आम्ही काही मांडीला लावून बसलो नव्हतो. निवडणूक लढली, परंतु आमचे फक्त 2 सीट कमी असतानाही देवेंद्रजींनी ती सत्ता सोडली आणि सांगितलं 5ही वर्ष आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही. बरं. कारण यांचे गुण अवगुण जे काही असतील ते देवेंद्रजींना माहिती होतं, भाजपला या माहिती या होते. या मुद्द्यावर त्यामुळे थोडं आम्ही थांबवतो. त्यांना उत्कर्ष फक्त- रुपवतेंपर्यंत जाऊयात पटकन. उत्कर्ष रुपवते मुद्दे मांडू इच्छित आहेत. उत्कर्षजी, गेल्या वेळेला जेवढ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि जुनी शिवसेना सोबत होती त्याचे जे आकडे होते तेवढे आता मिळत नाहीयेत. आपलं यावर निरीक्षण आहे का? तुम्हाला मी फक्त एक आठवण करून देते की मागच्या 3 वर्षात जर तुम्ही बघाल तर किती वेळा माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहाजी मुंबईत आले, त्यांनी भाजपचे वेगळे मेळावे घेतले आणि आपण एकटे 100 पार जायचंय हे त्यांनी त्या सगळ्यांना सेट करून दिलेलं एक टार्गेट होतं. ते काही होताना दिसत नाहीये, कारण जो भ्रष्टाचार या सगळ्यांच्या काळात झाला आणि जी मोडतोड करून हे सगळे पक्ष एकत्र आले. मी पुन्हा तो मुद्दा मांडीन, ज्या लोकांच्या विरोधात आज तुम्ही बोलत आहात त्याच लोकांना तुम्ही सोबत घेऊन या सत्तेत जाण्याचा प्रयत्न करा. आणि हे लोकांना पचलेलं नाहीये 100%. आणि जे काही भाजपचं एक टार्गेट होतं हे इथे अजिबातच पूर्ण होताना दिसत नाही, याची आपण नोंद घेतली पाहिजे. बिलकुल. उत्कर्षजी, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात, मला त्या मुद्द्याकडे यायचं होतं. आभार. आणि त्यानिमित्तानं पटकन प्रदीप पेशकारांकडे जाण्याच्या आधी सायली दळवींना विचारतो. सायली दळवी, महायुतीची सत्ता मुंबईत येते म्हणून आपण आनंद व्यक्त करत होतात, पण इथली परिस्थिती काय सांगतेय? कितीही प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टी 100ला पोहोचेल असं आज आत्ता दिसत नाही. उद्याचा निकाल काय असेल वेगळा मुद्दा आहे. जरी आज एक्झिट पोल मध्ये हे दाखवत असलं तरी देखील आपल्या एक्झिट पोल मध्ये हेही दाखवलं जात आहे की महायुतीची सत्ता ती मुंबई असो, पुणे असो, इतर सर्व महानगरपालिकांमध्ये येणार आहे. जसं केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात आहे, तसंच समविचारी सरकार, त्रिसूत्री सरकार महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीचं येईल. आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वच त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून जल्लोष साजरा करू आणि आपण देखील तो पाहाल. आम्ही सुद्धा तो जल्लोष पाहू असं आपण आत्ताच सांगताय. पटकन प्रदीप पेशकारांकडे जायला हवं. प्रदीपजी, उत्तर द्या. प्राप्त स्थितीमध्ये 100 गाठणार आहात की नाही? खरं खरं सांगा. दिसत नाहीये तसं कुठेही. 100 गाठणार नाही तर 100% आम्ही 100ही गाठू. त्यापेक्षा महायुती म्हणून पुढे जाऊ, हा विषय तर आहेच. परंतु मगाचं उत्तर सांगतो, आम्ही 82वर होतो. कोणीही टार्गेट पाठीमागे ठेवत नसतं. 82 टार्गेट आम्ही 100+ हे टार्गेट दिलं होतं आणि ते नक्की जनता आमचं टार्गेट पूर्ण करेल याच्यावर विश्वास आहे. परंतु उद्याचा जसं ताईंनी सांगितलं, दळवी ताईंनी, की आमचा महागुलाल या ठिकाणी उद्या दिसेल आणि आपण सर्वजण परत उद्या या चॅनलवर आपण परत उद्या निश्चितच भेटणार आहोत. पटकन आपण जाणार आहोत आता आपल्या सोबत असलेल्या अनिश गाढवे यांच्यापर्यंत. अनिशजी, प्राप्त स्थितीतले आकडे, भारतीय जनता पार्टी 3 आकडी संख्या मुंबईत गाठेल असं पटकन सांगत नाहीयेत. बऱ्याच ठिकाणी जी काही बेरीज येते ती सगळी बेरीज मिळून आहे. म्हणजे शिंदे आणि फडणवीस एकत्र होऊन 3 आकडे गाठतायत. 3 आकडी संख्या गाठायला भारतीय जनता पार्टीला अडचण काय झाली मुंबईमध्ये? कुठं घोडं अडलं असेल त्यांचं? अनिशजी, आपला माईक कदाचित बंद आहे. अनिशजी, आपला माईक बंद आहे, सुरू करा प्रश्न. मला वाटतं आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचला असेल. आवाज येतोय मला आता. जी, मगाशी त्यांच्या लग्नात त्यांनी बुंदी वाटावी किंवा शिरा वाटावा की गुलाबजाम वाटावे त्यांचं त्यांनी ठरवावं किती आकडी त्यांना. शेवटी उद्या मायबाप जनता जनार्दन काय येणे देण्यात उद्या आपण पाहूच. 3 आकडी, 2 आकडी की 1 आकडी की आणखी काही समीकरण उद्या नवं काही पाहायला मिळेल. कुणाच ठाऊक, देवाच ठाऊक. आता 100 क्रॉस झाल्यानंतर काय समीकरण आणि 100च्या आत राहिल्यानंतर काय समीकरण हे तुम्ही आणि आम्ही आज ते बसून सांगूच शकत नाही. पण मगाशी हे म्हणाले 82 जागा असताना सुद्धा आम्ही सत्ता सोडली होती मुंबई महापालिकेत. तिकडे देवेंद्र फडणवीस आमच्या टेकूवर बसले होते. एवढं लक्षात ठेवा. हे तुमचं हे जे आहे ना असं सांगण्याचा जो प्रकार की आम्ही किती त्याग केला शिवसेनेसाठी, तो आमचा टेकू होता ना तिथे बिना उपमुख्यमंत्री पदासकटचा, त्या टेकूवर तिकडे सरकार बसलं होतं तुमचं. त्यामुळे हे बाकीचं काही सांगू नका. राहिला प्रश्न उद्या काय आकडे असणार, उद्या काय निकाल असणार. जो काही निकाल असेल तो उद्याचा पाहू. पण आजपर्यंत एक्झिट पोल साथ देत होते. आता एक्झिट पोलनेही साथ देणं बंद झालंय असं मला दिसतंय एकंदरीत. कारण आजवर तुम्ही पहा ना, लोकसभेला एक्झिट पोलचे आकडे काय सांगत होते, विधानसभेला काय सांगत होते. आज एक्झिट पोल तुम्ही जर पाहिला तर अगदी 150+ आकडा. म्हणजे अशा प्रकारचं बहुमत मला वाटत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आजवर कुठल्या पक्षाला मिळालं होतं. समजा ह्यांची युती असेल, युती सकट पकडा तुम्ही, अजित पवार वेगळे लढले, पण आजवर असं काय यांनी भरीव कार्य केलं
असं काय ह्यांनी केलं की जेणेकरून 150+ जागांचा एवढा घवघवीत यशाचा महावीर यांचा घोडा काय म्हणतात तो अश्व यांचा दौडला. आता तुम्हाला तुम्ही तर यांची काही मला 5-6 सांगायची मुंबईमध्ये झाली. आणि जी फक्त एका तांत्रिक कारणामुळे आपल्याला थांबवतोय. आपलं इंटरनेट थोडंसं गडबड करतंय, मध्ये मध्ये आपले शब्द गायब होत आहेत. मी थोडासा पॉज देतो, तुम्ही आपल्याकडच्या इंटरनेटला दुरुस्त करा, मी परत आपल्यापर्यंत येतो. एका उत्तराच्यासाठी आधी प्रदीप पेशकारांपर्यंत जायला हवं, पण यात एक मुद्दा वाढवायला हवा आणि तो आपल्या सोबत असलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्यापर्यंत जातो. उत्कर्षताई, एका गोष्टीचा खुलासा करा. 100 पर्यंत जाण्याचं स्वप्न भारतीय जनता पार्टीनं 100% पाहिलं. ते जातील की नाही हा नंतरचा मुद्दा, पण आज जे अंदाज आले आहेत त्या अंदाजात तिकडे कुठे भारतीय जनता पार्टी 100च्या पुढे जाताना दिसत नाहीये. मला वाटतं ह्याच्यात कुठेतरी हे दडलंय की मुंबईकरांचे जे प्रश्न, मी पुन्हा तो मुद्दा मांडते की जे प्रश्न खरंच मूलभूत आहेत, डेव्हलपमेंट जे इन्फ्रास्ट्रक्चरचं झालं ते झालं, डेफिनेटली झालं, आम्ही काय त्याला नाकारणार नाही, पण मूलभूत सुविधांसाठी आजही मुंबईकर वणवण फिरतोय. मी फक्त स्टुडिओमध्ये प्रवक्ता म्हणून येत नाही, मी ऑन कॅम्पेन 20 दिवस कॅम्पेन केलंय. मुंबईच्या गल्ली बोळात आम्ही गेलोय. अतिशय विदारक परिस्थिती आहे, विशेषतः मुस्लिम मोहल्ले असो, जिथे SC ST पॉप्युलेशन राहतं ते मोहल्ले असो. आजची तिकडची सगळी परिस्थिती अजूनही विदारक आहे. कॉमन मॅनचे जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा यांच्या अजेंडावर आलेले नाही. फिरून फिरून ऍट द एंड म्हणजे शेवटी त्या सगळ्या कॅम्पेनच्या त्यांना पुन्हा हिंदूच होणार आणि मुस्लिम नाही होणार ह्याच्यापर्यंत यावं लागलं. ह्याच्यात त्यांचं अपयश दडलेलं आहे. दुसरा मुद्दा, जे काही निवडणुकीचं एक वातावरण ह्या सगळ्यात होतं, तुम्ही जर बघितलं 4 वर्ष गॅपनी इलेक्शन होते. 4 वर्ष गॅपनी जर इलेक्शन होते आहे म्हणजे तब्बल 9 वर्षांनी निवडणुकाला जायला, सामोरं जायला मुंबईकरांना चान्स होता. आणि फक्त 55% आसपास जर आपण सरासरी वोटर टर्नआउट बघितलं का 50 ते 55% आहे, ते किती कमी टर्नआउट आहे. जर एवढा गॅप नंतर इलेक्शन होत आहे म्हणजे मुंबईकर एवढं चांगलं काम जर यांचं झालं असेल मागच्या काही वर्षांमध्ये तर मुंबईकरांनी यांना येऊन सपोर्ट करायला हवं होतं, पण ते झालेलं नाहीये. बिलकुल महत्वाचा मुद्दा आहे. अनिश गाढवेंपर्यंत पोहोचायचा आहे, पण एक उत्तर आधी आपल्यासोबत असलेल्या सायली दळवी यांचं घेतो. सायली, ते आवाज येतोय माझा आपल्याला? हो, येतोय आवाज. आपणही आता या नव्या समीकरणातल्या सत्तेत आहात. प्रदीप पेशकार आपल्या नंतर उत्तर देणार आहेत, पण मला सांगा, तुम्ही एवढं छान छान काम केलं मुंबईमध्ये असा दावा करत होतात, आता तर तुम्हाला नंतरच्या सत्तेत सहभागी पण व्हायचं आहे. मग मुंबईत इतकं मतदान कमी का झालं असेल? आता मतदान कमी झालंय ही घटना जरी आपल्याला आज योग्य दिसत असली तरी देखील ह्या पाठीमागे हे एकच कारण असू शकत नाही की महायुती सरकार किंवा सत्तेत असलेलं सरकार काम करण्यास कुठेतरी अपयशी ठरलं, त्यामुळे नागरिकांनी मतदान केलं नाही असं म्हणणं म्हणजे ते योग्य दिसत नाहीये. मी तसं म्हटलं नाहीये, मी तसं म्हटलंच नाहीये. त्याला अनेक कारणं असू शकतात की मतदान कक्षापर्यंत त्या ठिकाणी पोहोचून मतदान करू शकला नाही. सायलीताई, मी तसं म्हटलेलं नाहीये की आम्ही काम चांगलं केलं नाही म्हणून मतदारांनी बहिष्कार टाकला मतदान. नाही, बहिष्कार टाकला हा प्रश्न नाही. तुम्ही जी कामं इथे नमूद करताय ना त्या बेसिसवरती मी उलट म्हणते की तुम्ही इतकं चांगलं काम केलं, तुम्ही सांगताय, तर जर मतदारांना चान्स होता तर तुमच्या बाजूनी मतदार का उतरले नाही हा माझा प्रश्न आहे. म्हणजे त्या टक्केवारीमध्ये वाढ व्हायला हवी होती. जेव्हा एखादं सरकार चांगलं काम करतं, ते अप्रिसिएशन असतं लोकांमध्ये, तर लोक निश्चित येऊन सपोर्ट करतात आणि त्या पद्धतीचं ते मतदान झालं पाहिजे, पण ते झालेलं नाही एवढंच मी तिथे नमूद केलंय. बर, ठीक आहे. आता प्रदीप पेशकारांना उत्तर देण्याची संधी आहे. प्रदीप पेशकार मगाशी फार आनंदित होतात ज्या वेळेला असं दिसत होतं की 3 आकडी आकडा आहे, 3 आकडे घेऊन महायुती म्हणजेच थोडक्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मुंबईतली युती एकत्रितरित्या सत्तेत येतेय, ठाकरे सत्तेत येत नाहीयेत, हे सगळं आपल्याला दिसायला लागल्यावर खूप आनंदी होतात. पण तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्सचं घोडं कुठे अडतंय? 100चा आकडा गाठू नाही शकलाय. त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा, जर इतकं छान काम केलं होतं तर 3 आकडे का मिळताना दिसत नाहीयेत? अंदाज तुम्हाला कोणीही पूर्णपणे 3 आकडे देत नाहीये. 100 पार करताना भाजप स्वबळावर दिसत नाहीये. प्रदीप पेशकार. नाही, 100% दिसेल. आपण आता 12-14 तास थांबा. 100% आपल्याला आपल्या मनातलं आम्ही जे प्लॅन केलंय त्याप्रमाणे नक्की होताना दिसेल. उद्या आता अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या आत्ताच्या चर्चेला आपण थोडासा जर वेगळा वळण दिलं की जे आता उद्या आकडेवारी पाहिल्यानंतर सर्वांचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी महायुतीने सांगितलं होतं, भाजपने सांगितलं होतं की 100+ मिळतील, हे नक्की 100+ मिळतील, यावर आमचा तर विश्वास आहेच.
परंतु एक मात्र नक्की आहे, मतांचं टक्केवारी वाढायला हवी आहे, वाढायला 100% हवी आहे. त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत, SIR करायला पाहिजे, मतदार यादी दुरुस्ती करायला पाहिजे, हे तर आम्ही वर्षानुवर्ष म्हणतोय. आता सुद्धा आम्ही म्हटलं होतं, आमचे अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केलेली आहे आणि आता मला वाटतं की SIR नक्की होणार आहे या पुढच्या काळामध्ये. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्याच्याबद्दल आपल्याला सपोर्ट करायला हवा. आपण असं म्हणताय की SIR पर्यंत आपण जाऊन पोहोचलाय. अनिश गाढवे, या निरीक्षणाला काही उत्तर आहे का आपल्याकडे? मला यानंतर आता मुंबईच्या पुढच्या चर्चेकडे हा विषय न्यायचा आहे. आता आपण पटकन सांगा, मतदार याद्या खराब आहेत म्हणून मतदान कमी झालंय, हे पटतंय का? आता मतदान कमी झालंय यासाठी कामं कमी पडली का, हा मगाशी एक विषय निघाला होता. आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना CBSE ICSE पर्यंत पोहोचवला. मुंबई महानगरपालिकेची 3 ते 4 स्वतःची धरणं आहेत. आजवर कुठली महानगरपालिका सांगावी त्यांची स्वतःची अशी मोठी मोठी धरणं आहेत. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची स्वतःची 7 हॉस्पिटल आहेत, जिथून देशातून लोक येऊन त्याच्यात उपचार घेतात. आरोग्य खातं झालं, शिक्षण खातं झालं, पाणी व्यवस्था सांगतो, त्यानंतर परिवहन सांगतो. 5 रुपयात तिकीट ठेवलं होतं आम्ही AC बसचं. अशी कुठली महानगरपालिका आहे देशामध्ये 5 रुपयात ठेवलेलं आहे? 500 स्क्वेअर फुटाला आधी ते करमुक्ती दिली होती. कोस्टल रोड स्वतःच्या हिमतीवर महानगरपालिकेने बांधला आहे, बिना याचा टोल टॅक्सचा. अटल सेतू हा महानगरपालिकेचा, STP हा प्रोजेक्ट आपण केला होता. BEST ला आपण AC बसेस पर्यंत अगदी तिला पुनरुज्जीवन केलं होतं. अजून काय कामं पाहिजेत? का मतदान कमी व्हायला पाहिजे? आमचा अजूनही विश्वास आहे मतदारांवर. आजचा हा काय आहे, हा एक्झिट पोल वगैरे काय असेल नसेल मी त्याचा आदर ठेवतो, पण उद्या मतदारांचा कौल काय आहे तो पाहिल्याशिवाय आपण बघूयात. शेवटी मतदारांच्या मनात आणि माझ्या भगवंताच्या मनात शेवटी काय आहे ते मला पाहायचंच आहे उद्या. मला अनिशजी वैयक्तिकरित्या सांगा, मला खरंच हा अत्यंत उत्सुकतेने प्रश्न पडलाय, तुम्हाला एवढा देव का आठवायला लागलाय आज? आम्हाला आमच्या मनामध्ये कायम हृदयात राम आमच्या कायम आहे. आम्हाला असं वेळेप्रसंगी देव आठवत नाही. फक्त कोरोनाच्या काळात थाळ्या वाजवताना किंवा कोरोनाच्या काळात मंदिरं उघडी ठेवा म्हणून राजकारण करणारा देव आम्हाला कधीच नको. यांनी आज ज्या साधू संतांची हत्या झाली त्या हत्यारांना आपल्या पक्षात घेतलंय, त्याच्यासारखा देव आम्हाला नको राजकारणापुरता. आम्हाला आमच्या हृदयात भगवंत आहे आणि हे कायम सांगतो. लक्षात ठेवा, भगवंताच्या वरती माणसं नाही, माणसाच्या वर शेवटी करता करविता भगवंत आहे आणि मायबाप जनता आहे. जनता ह्याचा निकाल लावणार आहे. अगदी निवडणुकीची चर्चा फारच आध्यात्मिक मोडवर चाललेली आहे. आध्यात्मिक वाटेवरून तिला परत आपण एकदा वास्तवामध्ये आणू. आणि आता पुढचा जो एक्झिट पोल येतोय तो आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या संदर्भातला. प्राब नावाच्या एका एक्झिट पोलच्या संस्थेनं भारतीय जनता पार्टीला 93 जागा दिल्या आहेत. प्राबला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला 93 जागा, शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या नेतृत्वातल्या पक्षाला 6 जागा, ठाकरेंना फक्त 7 जागा. याच्याच जोडीला पुढचा महत्वाचा तपशील येतोय, मनसेला तिथं 0 जागा असतील. 0 पुण्यामध्ये मनसे 0 जागा. पवार गटाला जिथे काका पुतणे एकत्र आले तिथे काका पुतणे एकत्र येऊन 8च जागा मिळवताना दिसत आहेत. काँग्रेसलाही तितक्याच जागा आहेत. आता पुण्यामध्ये काँग्रेस आणि काका पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन ज्या जागा मिळवल्या आहेत त्याचा आकडा आपल्या समोर आहे. आता पिंपरी चिंचवडची माहिती समोर येते, ती आहे भाजप 64, शिवसेना 9, भारतीय जनता पार्टी 64, शिवसेना 9 आणि त्यानुसार राष्ट्रवादी मात्र पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार आघाडी घेताना दिसतेय. काका पुतण्याला पिंपरी चिंचवडमध्ये फायदा झालाय, पुण्यात झालेला नाहीये. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेनुसार फरक काय आहे तो आपल्या समोर आपल्याकडे आहे. काका पुतण्यांचे आकडे आपण पाहिले आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आता एकत्रित चर्चेकडे आपण वळणार आहोत. स्वाभाविकरित्या या चर्चेसाठी पटकन आधी सायली दळवी आपल्यापर्यंत येतो. काय मिळालं एकत्र येऊन पुण्यामध्ये काका पुतण्याला, जर हे आकडे खरे झाले तर? निश्चितच आपण जसं पाहिलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आघाडी घेईल. कारण का वैयक्तिक आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याची महानगरपालिकेची निर्मिती करण्यामागे आणि त्यांचा विकास करण्यामागे अजितदादांचा एक मोलाचा वाटा आहे. हे कुठेतरी पिंपरी चिंचवडकर विसरलेले नाहीत आणि त्याच फलित म्हणून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येताना आपल्याला उद्या त्या ठिकाणी दिसून येईल. पण सायलीजी, आपण अत्यंत शिताफीनं पुण्याचा मुद्दा टाळलाय. पुण्यावर बोलायला तयार आहात?
पुण्यात काय फायदा झाला, काय नुकसान झालं? आता पुण्यात देखील आमच्या पक्षाने जे काही आजवर काम केले आणि आपण जर पाहिलं तर पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि त्याप्रमाणे झपाट्याने दादा देखील नेहमीच पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना आणि पुणे जिल्ह्यातील एक व्यक्ती म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने नेहमीच पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला प्राधान्य दिलेलं आहे. आता उद्याच आपल्याला कळेल की जनता कशा पद्धतीमध्ये दादांनी केलेल्या कामाच्या वाद्याला प्रतिसाद देते आणि कशा पद्धतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुणे शहरामध्ये यश मिळते. जी सायलीजी या मुद्द्याच्या आधारे पटकन प्रदीप पेशकारांपर्यंत पोहोचतो. प्रदीप पेशकार, जे अंदाज येत आहेत त्याच्यानुसार पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्याच पद्धतीचा संपूर्णपणे निकाल येताना दिसतोय. पुण्यात स्वतंत्र लढण्याचा तुम्हाला फायदा आहे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याचा तुम्हाला नुकसान होताना दिसतंय. नाही, आधीच देवेंद्रजींनी हे सांगितलं होतं की आम्हाला 29 पैकी 27 महापालिकेमध्ये यश मिळेल असं आत्ता चित्र दिसतंय. त्यामध्ये पिंपरी चिंचवड एक तिथे कमी मिळेल असं आमच्याकडे सर्वे होताच आणि त्या ठिकाणी अजितदादांचं पहिल्यापासूनचं त्या ठिकाणचं काम आणि वर्चस्व आहे आणि तो विचाराधीन मुद्दा होता. परंतु पुण्यामध्ये अतिशय चांगल्यापैकी यश मिळताना आता तरी दिसतंय. त्यामुळे आपल्याला असं नक्की बघितलं पाहिजे की दोन्ही गटचे निकाल वेगवेगळे असणार आहेत, हे नक्की आहे. जी पण प्रदीप पेशकार, या मुद्द्याला अनुषंगानं मला एक विचारायचं आहे की पेशकार, एका मुद्द्यावर आपल्याला थांबवतो. वारंवार हे सांगितलं गेलं की ही सगळी निवडणूक कार्यकर्त्यांची होती. पटकन एकदा बोलतं करूयात. आपल्यासोबत असलेल्या इतर दोन्ही मान्यवरांना उत्कर्ष रुपवते आपल्यापर्यंत येतो. उत्कर्षताई, हे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणत या लोकांनी आपल्याच लोकांना तिकीट वाटली. तुमच्या सगळ्या माध्यमातून गेले 1 महिना महाराष्ट्रात जो तमाशा ह्या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी केला हा आपण तुम्ही स्वतःच दाखवला. कितीतरी ठिकाणी भांडणं झाली, अक्षरशः एबी फॉर्म घेऊन लोक पळून गेली, काही ठिकाणी एबी फॉर्म खाल्ले लोकांनी फाडून. म्हणजे अशा पद्धतीची निवडणूक ह्या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी केली. त्याचं कारण हे होतं की 5 वर्ष तुमचे झेंडे उचलायला, अंगावर केसेस घ्यायला, रस्त्यावरची आंदोलनं करायला, एकमेकांना शिव्या द्यायला कार्यकर्ते लागतात. पण ज्या वेळेस निवडणुकीमध्ये त्या कार्यकर्त्याला त्याचा अधिकार देण्याची पाळी येते तेव्हा कोणाचा तरी मामा, कोणाचा तरी मावशी, कोणाची तरी बहीण, कोणाचा तरी भाऊ हा पिक्चर मध्ये येतो. एवढंच काय, तर ज्या भाजपनी पार्टी विथ डिफरन्सचा एक नारा दिला होता त्याच्यामध्येच कितीतरी लोक हे अशाच पद्धतीने तिकीट मिळवलेले. तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अनेक असे लोक आहेत की जे तुमच्या पक्षात नसताना तुम्ही त्यांना घेऊन ऐनवेळेस तिकीट दिले, त्यामुळे तुमचा कार्यकर्ता तो नव्हताच मुळात. तर त्यामुळे कार्यकर्त्याची निवडणूक कशी हायजॅक केली या सगळ्या प्रस्थापितांनी हे ह्या निवडणुकीमध्ये आपण उघड डोळ्यांनी बघितलं. जी, उत्तरासाठी सायली दळवींपर्यंत पटकन उत्तर द्या. सायली दळवी, या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांना तिकीट दिली ते खरोखर कार्यकर्ते होते का नेत्यांचेच नातेलग होते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये मी हा आरोप त्या ठिकाणी स्वीकारू शकत नाही. कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याची पद्धत आहे. आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी जी शिकवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली होती त्याच आधारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने नातलगांना तिकीट दिली जाऊ नये अशी मागणी नेहमीच आमच्या कोर कमिटीने त्या ठिकाणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्याकडे केली होती आणि त्या दृष्टीनेच आमच्या पक्षाची वाटचाल या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेली आहे. बरं, उत्कर्ष रुपवते, आपल्याला एक 30 सेकंद आहेत. पटकन मुद्द्याला पुढे न्यायचं. एक मुद्दा फक्त की मुळात ताई राष्ट्रवादीला रिप्रेझेंट करतायत. दोन्ही राष्ट्रवादी जेव्हा फुटले ना तेव्हा यांचे जे कार्यकर्ते होते ते बिचारे आपापसात प्रचंड भिडले. आपण त्याचं उदाहरण बघितलं की प्रशांत जगतापांना शेवटी मग पुण्याला त्यांचा राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेसमध्ये जावं लागलं. म्हणून हे जे सगळं आहे ना हे बोलायला फार सोपं आहे, पण खरंच कार्यकर्त्यांना न्याय देत असताना पक्ष ज्या पद्धतीने त्यांची भूमिका बदलतात आणि कार्यकर्त्यांचा बळी देतात हे तुमचं उदाहरण बघितलंय सगळ्यांनी. ठीक आहे, चर्चेला पुढे नेऊयात. पटकन प्रदीप पेशकार आणि आता आपल्यासोबत असलेल्या अनिश गाढवे यांच्यापर्यंत. अनिशजी, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये अजित पवार कमी संख्येनं येताना दिसतात, काका पुतण्यांना फार काही यश मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळताना दिसत नाहीये फारसं अंदाजानुसार. पण हे सगळं घडत असताना दोन्ही ठिकाणी ठाकरे पूर्ण निष्प्रभ झालेत. तुम्हाला मुंबईच्या पलीकडे निवडणुका लढायच्याच नाहीयेत का? आता काय सांगावं,
आता एक्झिट पोलच्या मनामध्ये काय आहे, आता काय सांगणार. मुंबईच्या बाहेर आपण सर्व महानगरपालिका जोमाने लढलेलो आहोत. आपण प्रस्थापितांच्या त्या धनदांडग्या प्रस्थापितांच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. तुम्हाला आजही सांगतो, तर काका पुत्यांना 8 जागा ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस मला थोडासा ह्या एक्झिट पोलवर सुद्धा, जर मनसेला तुम्ही 0 दाखवताय, आम्हाला 0 दाखवताय तिथपर्यंत ठीक आहे, पण काकांना पण 0 दाखवा, पण पुतण्याला तर 0 दाखवू नका. ते तर तुमच्या सोबत आहेत कमीत कमी. आज खरं तर मगाशी तो उल्लेख झाला एबी फॉर्म खाण्याचा. एबी फॉर्म खाणं सोडून द्या, चला ते मान्य केलं, एबी फॉर्म खाल्ला, पण एबी फॉर्म मागे घेतला नाही म्हणून मर्डर झालेले आम्ही सोलापुरात पाहिले. ती लहान मुलगी रडताना आम्ही सोलापुरात. मगाशी भगवंताचं नाव उगाच नाही घेतलंय, भगवंताच्या वरची झालेले आहेत. आता पुन्हा सांगतो, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आज यांच्या सोबत असती ना, अजित पवार गट जर यांच्या सोबत असताना, तर यांचा परफॉर्मन्स एवढा डाऊन नसता. कारण भाजपाचं कसं आहे, आता कसं एकट्याच्या नावावर एवढ्या जागा दाखवता येत नाहीत साहेब. एकट्याच्या नावावर अगदी 228 पैकी 227 जागा दाखवता येत नाही. थोड्या बहुत यांना दाखवण्यासाठी हे पक्ष सोबत नकोत का? आमचा आज तो बॅलेट बॉक्स कुठे गेला सांगा ना, मशीनच्या बाजूला. अनिश गाढवे, आपण आणि थोड्या वेळापूर्वी उत्कर्ष रुपवते या दोघांनीही निवडणूक प्रक्रियेवर काही मुद्दे उपस्थित केलेले होते. प्रदीप पेशकार, आज दिवसभरामध्ये आम्ही वार्तांकन करत असताना आम्हाला काय दिसलं, तर आज मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप होत होतं, आज मोठ्या प्रमाणात मारामाऱ्या होत होत्या, आज मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएम अनेक ठिकाणी खराब होत होती, आणि या सगळ्याचं खापर कुठे फोडलं गेलं? भाजपच्या डोक्यावर. उत्तर द्या. खरं तर हे ईव्हीएम मॅनेज वगैरेचा जो विषय नेहमी चर्चेला जातो ना, हे आता उद्याची तयारी आहे. ते एका अर्थाने या शोमधून ते असं सांगतायत की उद्या त्यांच्या बाजूने काय म्हटलं जाणार आहे. त्यामुळे याची आपल्याला सर्वांना, जनतेला पण सवय झाली आहे. दुपारी तर काहीतरी तो शाई पुसण्याचाच विषय आला होता. तुमच्या जनतेच्या मनातली तुमची प्रतिमा पुसल्या गेलेली आहे आणि आता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करताय, हे लक्षात येण्यासारखं गोष्ट आहे. खरं तर आता पैसे वाटप झाले किंवा काही ठिकाणी गैरकृत्य झाली, पण ती भाजपची झाली आणि त्यांची झाली नाही, यांची झाली, अशा प्रकारचं नाही. पोलीस ऍक्शन घेतील, निवडणूक आयोग त्या ठिकाणी ऍक्शन घेईल, हे आपण विश्वास ठेवला पाहिजे. यांचा व्यवस्थेवर विश्वास नाही, खरं तर यांचा जनतेवर सुद्धा विश्वास नाही. मुद्दा मांडता आहात शाई पुसण्याचा, त्याच्यावर एक थोड्या वेळापूर्वी अनिश गाढवेंची प्रतिक्रिया येताना दिसली, आवाज त्यांचा फक्त कानावर आला. अनिशजी, शाई पुसण्याचा मुद्दा इतका अचानक कसा काय चर्चेला आला? आणि एक तांत्रिक मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित झाला होता की जर शाई पुसली जात होती तर 2 ठाकरे बंधूंच्या हातावरची शाई का पुसली गेली नाही? शाई पुसण्याचं लाईव्ह प्रेझेंटेशन मुंबई तकच्या अनुजा ढाकरस यांनी दिलेलं आहे, माझं नाहीये ते. त्यांनी लाईव्ह शाई पुसून दाखवली, एक सोल्युशन घेतलं, लाईव्ह शाई पुसली. आता ही माझी शाई, माझ्याकडे सोल्युशन नाही तर मी पुसून दाखवलं असतं तुम्हाला. नाही, एक मिनिट मला आता इथे थांबवावं लागेल तुम्हाला. हे बघा, माझ्या बोटाची शाई आहे, मी शाई पुसायचा प्रयत्न केला, माझी शाई नाही पुसली गेली, आणि हे पण आम्ही दाखवलं ना लोकांना. आणि इतकंच काय, आम्ही आमच्या कार्यालयातल्या 10 जणांची शाई पुसायचा प्रयत्न केला, त्यापैकी फक्त आणि फक्त एकाची शाई पुसली गेली. मुद्दा काय आहे? जर राज आणि उद्धव ठाकरे दोघं म्हणत असतील शाया पुसल्या जात आहेत, तर त्यांची शाई का पुसली गेली नाही? खरं सांगू का, मला जरा 1 मिनिट बोलायचं. आम्ही ऍसिटोनच वापरलं, मी माझ्या 1च मिनिट फक्त उत्कर्षाजी, माझ्या सोबत असलेल्या प्रोड्युसरला विनंती करतो की जो ऍसिटोन वापरलेला आपला खास विषय आहे, चंक आहे, तो एकदा जोडून ठेवा या रन ऑर्डर मध्ये, म्हणजे आपण थोड्या वेळाने तो लोकांना पण दाखवू. ऍसिटोन वापरूनही लोकांची अनेक ठिकाणी शाई पुसली गेली नव्हती. असो, पटकन एकदा प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत पोहोचूया. खरं तर काय होतं की नजर चुकीने जर एखाद्या वेळी शाई पुसल्या गेली, मार्क नीट आला नाही, तर तो काही गुन्हा नाही आहे. परंतु मुद्दाम होऊन शाई पुसणे, गैरकृत्य करण्यासाठी हा मात्र 100% गुन्हा आहे. यांनी का बरं करायचा प्रयत्न केला? शाई पुसायचा प्रयत्न का केला? मुळात ही साधी गोष्ट आहे ना. म्हणजे हा प्रश्नच मुळात कोणी विचारत नाहीये की शाई पुसण्याचा प्रयत्न का केला. ज्या कोणी केलाय तो, म्हणजे तुमच्या मनातच गैरकृत्य करण्याचा विषय आहे, इथपर्यंत आपण विचार करायला हवाय. म्हणजे शाई पुसते काय होतं, फक्त प्रोसेस बदलली, मार्कर पेन आणले, पण निवडणूक आयोगाने त्याची दक्षता घेतली आहे. वेळेवर निवडणूक आयोगाने त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. आता तुम्हाला जर व्यवस्थेवर विश्वासच ठेवायचा नाही, तर तुमचं आता म्हणतो मी या ठिकाणी की भगवंतच तुम्हाला सुदबुद्धी देईल. प्रदीप पेशकार विचारतायत, शाई पुसण्याचा प्रयत्न मुळात झालाच का? अनिशजी, आपल्यासाठी आहे.
तेच तर तुम्हाला सांगतोय, मला प्रश्न विचारता आहात. हा बरोबर, तेच तर तुम्हाला सांगतोय. आज आम्ही ठाण्यामध्ये, आज आम्ही नवी मुंबईमध्ये, मीरा भाईंदरमध्ये पकडून पकडून चोपलेत. त्यांनी शाई पुसून आली माणसं, शाई पुसून. कित्येक ठिकाणी आम्ही पोलिसांकडे रिपोर्टेड केले. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 6, अजून काय नावं घेऊ तुमच्या सर्वांसमोर, प्रभाग क्रमांक 3, काय नावं घेऊ तुमच्या सर्वांसमोर, नावं घेऊ. आता त्या दुबार कोणी आले होते रांगेत, 15 माणसं दुबार पकडून हे तुमचेच लोक आहेत ना, आमचं कार्य आहे का? हे तुमचेच लोक आहे ना. शाही पुसून माणसं ज्यावेळेस तिथे येतात त्यामुळे दाखवलं. आणि बरं, ही शाही हे तुमचेच लोक असतील, तुम्हाला मतांची गरज आहे अशा प्रकारे करण्याची. माहित नाही आता काय तो विषय. पण हे सुद्धा तुम्हाला सांगतो, मी प्रभागांची नावं खुल्या कॅमेऱ्यावर घेतली, ऑन मीडिया घेतली. अजून काय वेगळं सांगणार आहे जी. मला एक मुद्दा आणि या मुद्द्यावर येतो उत्कर्षा रुपवतेंना पण त्या मुद्द्यावर बोलायचं आहे. पण तत्पूर्वी उत्कर्षाजी, मी आपल्याला संधी देण्यापूर्वी, आपण थोड्या वेळापूर्वी असं म्हणत होतात की शाई पुसली जाते की नाही याचा लाईव्ह डेमो काही जण दाखवत होते. हा डेमो आम्ही आमच्या कार्यालयात केला, तोही आपण एकदा पहा, मग आपण चर्चेला पुढे नेऊ पटकन. तर ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी दावा केला की शाई पुसली जाते, तेव्हा मी स्वतः मतदान करून आलेलो आहे आणि हे मतदानाचं चिन्ह पुसलं जातंय का हे तपासण्यासाठी माझे सहकारी सिद्धेश ताकवले आहेत, त्यांच्याकडे सॅनिटायझर आहे. एकदा ते तपासून पाहूयात की नक्की काय होतंय. हा जो दावा राज ठाकरेंनी केलाय तो तपासणं गरजेचं आहे. सॅनिटायझर लावलेला हा एक कापसाचा बोळा आमच्या हातात आहे आणि त्या माध्यमातून सिद्धेश ताकवले थोड्या प्रमाणामध्ये पुसण्याचा हा प्रयत्न करत होते. थोडंसं अजून ताकद लावायला पाहिजे सिद्धेश, असं वाटतंय. जोरात पुसून पाहूयात. राजकारण्यांचे दावे आपल्याला तपासून पाहायला हवेत. मी स्वतः मतदान करून आलेलो आहे आणि एक गोष्ट मात्र खरी आहे, हा जो मतदानाचा शाईचा प्रकार आहे हा काही अंशी जातोय, हे मात्र खरं आहे. माझ्या हातात असलेला सॅनिटायझर लावलेला कापसाचा जो बोळा आहे, कॅमेरा जर थोडा झूम करता आला तर आपल्याला अधिक स्पष्टपणे तो दाखवता येऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे दावे कितपत खरे आहेत. मी माझ्या इथे माझ्याच बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करतोय. काही अंशी ही शाई पुसली जातीये, हे खरं आहे, पण ही तेवढंच खरं आहे की ही पूर्णपणे शाई पुसली जात नाहीये आणि शाई पुसण्याचे दावे केले जात आहेत. अर्थात ही अगदी ताजी शाई आहे, काहीच क्षण झालेले आहेत, म्हणजे अर्धा तासापूर्वीच माझं मतदान आहे आणि त्याच निमित्तानं इथे आम्ही हा प्रयत्नच करून पाहिला. माझ्या हातात बऱ्यापैकी सॅनिटायझर लावलेला हा कापसाचा बोळा आहे, बऱ्यापैकी मी प्रयत्न केलाय. शाई हळूहळू हलकी होतीये हे मात्र खरं आहे. माझ्या मतदानाचं हे बोट आहे, इथे लावलेलं हे शाई पुसण्याच्यासाठीचं सॅनिटायझर वापरलं. सिद्धेश काय म्हणाल? पण नक्कीच सर, ज्या अर्थी राज ठाकरेंनी किंवा इतर जे काही मतदार आहेत त्यांनी सुद्धा हाच दावा केलेला होता की जी शाई मार्करने लावली जाते ती पुसली जाते. मात्र आता याच्यामध्ये कितपत तथ्य हे सुद्धा आम्ही आता काही वेळापूर्वी करून बघितलं. मात्र काही अंशी का होईना की फक्त जो वरचा रंग आहे तो फक्त गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच पूर्णपणे शाई ही निघून जात नसल्याचं खरं आणि खोटं आता आम्ही हे करून बघितलं. बिलकुल, हा सूर्य हा जयद्रथ, याप्रमाणे परत परत पुसून एकदा पाहूयात. ही शाई पूर्णपणे पुसली जात नाहीये हे खरं आहे. मी स्वतः मतदान करून आलेलो आहे. राजकारण्यांनी दावे करत असताना ते कोणत्या सॅनिटायझरचा वापर करतात आणि किती वेळ हे बोट घासत बसतात ते पण एकदा सांगायला हवं. बिलकुल, या चर्चेच्या अनुषंगानं आपल्या सोबत असलेल्या उत्कर्षा रुपवतेंचं एक मत घेऊया. चर्चेला वेळेची मर्यादा आहे, बोला. तुमचे व्हिडिओ आम्ही बघत आहोत, राजकारण्यांचे दावे आम्ही ऐकलेले, पण कॉमन पब्लिक ज्याचा राजकारण्यांशी संबंध नाही, ज्यांचा न्यूज मीडिया चॅनलशी संबंध नाही, त्यांचे अनेक व्हिडिओ हे आज आपल्याला आपल्या माध्यमातून दिसलेले आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जी मार्कर पेन हा विषय नाहीये, त्याच्यातली शाही हा विषय आहे. ती शाही काही काही ठिकाणी बदलली गेली का, सर्रास बदलली गेली का, कदाचित तुमच्यापर्यंत ओरिजिनल शाही पोहोचली असेल, पण कित्येक ठिकाणी हे झालेलं आहे आणि हे प्रूव्हन आहे, हे मी आणि तुम्ही नाकारू शकत नाही. दुसरा पण मला एक खुलासा करा ना पटकन उत्कर्षाजी. सर्वसामान्य माणूस जो मतदान करून घरी जातो तो घरी जाऊन शाई का पुसत बसेल? नाही. सो द पॉइंट इज, जेव्हा हे मीडियामध्ये आउट झालं की हे होतंय तेव्हा लोकांनी हे ट्राय केलं आणि हे मतदार केंद्राच्या बाहेर त्यांनी केल्यानंतर ते काय परत मतदान करायला गेले असं त्यांचं म्हणणं नाहीये. ते म्हणतात हे आम्ही ऐकलं आणि खरंच असं होतंय. त्यांना फसवल्यासारखं वाटतंय तिथे. त्यांना असं वाटतंय की हे करून मग फायदा काय, जर असं मिसयूज करून कोणी पुन्हा जाऊ शकत असेल तर आम्ही दिलेल्या मतदानाचा फायदा काय. लोकशाही, त्या शाहीचा ज्यांनी इथे खिल्ली उडवलेली अक्षरशः इलेक्शन कमिशन. प्रदीपजी, वेळेच्या मर्यादेत 1 मिनिटात उत्तर द्या पटकन, आणि यावर आपल्याला सायली दळवींनाही बोलतं करायचंय. प्रदीपजी बोला, सायलीताई नंतर. खरं तर राजसाहेब
खरं तर राजसाहेबांसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारचा मीडियातून दावा करण्यापेक्षा निवडणूक आयोगाला पत्र दिलं असतं, परंतु अशा प्रकारचा भ्रम निर्माण करायचा आणि त्यांचे जे चेलेचापाटी आहेत त्यांनी अशा प्रकारचं पुसून बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त तर नाही केलं, असं प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या भानगडीत पडत नाही. मुळात 2 तास सुट्टी घेऊन माणूस येतो, काम आपलं मतदान करतो, घरच्यांना घेऊन जातो. एकतर त्या निवडणूक आयोगाच्या याद्यामधल्या घोळामुळे इकडे तिकडे शोधावं लागलं, त्यामध्ये वेळ जातो आणि परत कोण शाही पुसत बसणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य करणं, त्याचं जाहीर समर्थन किंवा त्याचा जाहीर बोबाटा करणं हे सुद्धा मोठ्या म्हणजे नेत्यांनी जे टाळलं मुंबईकरांनी पाहिजे. दाखवून दिलं त्याला तुम्ही नाकारताय का सरळ सरळ? म्हणजे प्रत्येक मुंबईकर ज्यांनी तो व्हिडिओ दाखवला तो खोटारडा बोलत होता का तुमच्या मते सर? का ते सगळेच राजकीय पक्षांनी उभे केलेले नाही, बुजगावणे त्यांनी होते? तक्रार करायची नाही, ना चुकीचं आहे हे. तुम्ही हे ऍक्सेप्ट करा आणि जसं तुम्ही आयोगासोबत भांडायची ऍक्टिंग करताय ना, मला गंमत ही वाटते की आपण आयोगाबद्दल बोललो की आपल्याला उत्तर भाजप का देत आहे? आयोगाला उत्तर देऊ द्या त्यांचं. तुम्ही भाजपचे कुणीच तुम्ही आयोगाचे स्पोक्सपर्सन नाही आहात, तुम्ही पक्ष आहात. याच्यात एक तपशील असा आहे की इथे भारतीय जनता पार्टीचे लोक बसलेत, तुम्ही निवडणूक आयोग आणि भाजप एक आहे म्हणता म्हणून ते उत्तर देत आहेत. अर्थात या संदर्भात निवडणूक आयोगानंही उत्तर दिलेलं आहे. वेळेच्या मर्यादेमुळे मी पुढे सरकतो आणि जी मी संधी दिली असती, मात्र वेळेची मर्यादा आहे. मला एकदा पटकन आपल्या सोबतच्या सायलीताईंपर्यंत पोहोचू द्यात. सायलीताई, हा जो काही शाई पुसण्याचा विषय, आता बघा मी दिवसभर प्रयत्न केला, माझी शाई काही नाही पुसली गेलेली. ज्यांच्या शाया पुसल्या गेलेल्या आहेत त्यांनी काय नक्की लावलं होतं बोटाला हे इथपासून तपासावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. तुमचं या संदर्भातलं निरीक्षण काय आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? आता ताई ज्या अर्थी असं म्हटलं की तुमच्यापर्यंत ओरिजिनल शाई पोचली नसेल, खरोखर हे अत्यंत हास्यास्पद असं विधान. अहो, तुमच्या म्हणजे रुपालीताई चाकणकरांनी पुण्यामध्ये पकडून दिलं. तुम्ही ते बघता की नाही? तुम्ही तुमच्याच नेत्यांना फॉलो करता की नाही की शाहीचा कसा प्रॉब्लेम झालाय? हे मी माझ्या मनधडण सांगत नाहीये. आमच्या सगळ्या मीडियावरती, सोशल मीडियावरती लोकांनी पर्सनल व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्ही बातम्या वगैरे बाजूला ठेवा. मी सगळीच पब्लिक खोटं बोलते का? मान्य करा, ठीक आहे, झाली आहे मिस्टेक, पुढे काय, कसं करेक्ट करता येईल हे बोला ना कुठेतरी. मग तुम्ही रुपालीताई पण चुकीचं बोलतायत का असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी व्हिडिओ केलाय, त्यांनी कंप्लेंट केली आहे, तुम्ही फॉलो करता की नाही तुमच्या नेत्यांना? आम्ही आमच्या नेत्यांना फॉलो करतो, त्याबद्दल काही वाद नाही. मग त्या पण खोटं सांगतायत का? रुपाली चाकणकर तुमच्या राष्ट्र अध्यक्ष आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्या खोट्या बोलतायत का? त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय. इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी मिस्टर प्रसाद काठे सर. जी रुपाली चाकणकर बोलल्या हेही खरं आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग बोलला हेही खरं आहे. आयोगाने सांगितलं की 2011 पासून जी शाई वापरली जात होती तीच शाई यंदा वापरलेली आहे. आयोगाने सांगितलं मार्कर आत्ता आलाय, मार्कर तोच आहे जो यापूर्वी वापरला जात होता आणि वापरल्या गेलेल्या मार्करच्या माध्यमातून शाई वाळल्यानंतर हटवता येत नाही. काही जणांनी ती लावल्या पुसायचा प्रयत्न केला. माझं सुद्धा शाई लावल्याच्या नंतर अर्ध्या तासात रंग सोडत होती, पण नंतर ती काही रंग सोडताना दिसली नाहीये. अर्थात त्या चर्चेला आपण फार वाढवता येणार नाही, वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आटोपायची आहे. अनिश गाढवे आपल्यासोबत आहेत, मिनिटभर उरलंय. अनिशजी. अगदी तुमचं मिनिट नाही 30 सेकंड घेतो मी. खरं तर लोकांची किती किंमत उरली यांनी दाखवून दिलं, भाजपाने दाखवून दिलं. म्हणाले मग अशी तक्रार करायची, मग तुम्ही या सगळ्या गोष्टींविरोधात. आज 47 मतांनी निवडून आलेला खासदार 1.5 वर्ष कंप्लीट करून जातो. काय त्यांनी तक्रारी करणार आणि कुणाकडून उत्तरं मागणार? राहिला प्रश्न शाईचा, तर मी तुम्हाला सॅनिटायझर नाही, ऍसिटोन हे स्पेसिफिक नाव सांगितलं. ऍसिटोन हे रसायन तुम्ही टाळा, तुमची शाई तुमची उतरून जाईल. ऍसिटोन मी पुनश्च सांगतो. आजवर शाई महिना उतरत नव्हती. आजवर आपण इतक्यांदा शाळा लावल्यात त्या बोटांना, आपण मतदान केले, पण कधी महिना तुमचं साल्ट निघेल बोटाचा, पण शाईचा तो कलर निघत नव्हता. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणि सर्वसामान्य माणूस दुबार ते पुसून दुबार मतदान करायला जात नाही हो. सर्वसामान्य माणूस फक्त पुसून तुम्हाला दाखवतोय, ते शाईची किंमत दाखवतोय, काय किमतीची शाई लावते बोटाला. आपण मार्कर आणला, मार्करवर क्वेश्चन मार्क नाही, ती शाई गेलीच नाही पाहिजे. कमीत कमी पुढचे 5-6 दिवस तरी ती शाई हटली नाही पाहिजे. मग काय ह्या सगळ्या प्रकार, मग याचा उपयोग काय ते शाई लावून? आणि हे चेलेचपाटे वगैरे म्हणतात. राजसाहेबांचं नाव घेतलंय आणि राजसाहेबांसारख्या मोठ्या माणसांनी, त्या माणसाचं नाव पण घेऊ नका. 7-8 खासदार त्यांच्यामुळे निवडून आलेत तुमचे. ते 7-8 खासदार त्यांची देण आहे तुम्हाला. आणि म्हणजे भाजपाच्या चेलेचपाट्यांनी कमीत कमी त्यांचा आदर ठेवून त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचा तरी गांभीर्याने विचार करावा, एवढंच मला इथे सांगावं असं वाटतं. तुमचे एक मिनिट मी पूर्ण घेत नाहीये. काठे सर तुमच्याकडे आलो. धन्यवाद अनिशजी, आपण जोडलेले राहा. या चर्चेला पुढच्या टप्प्यातही आपल्याला न्यायचंय आणि त्या निमित्तानं आपण चर्चेला पुढे नेत असताना आता
एकदा परत आणि पटकन पाहणार आहोत की कशा प्रकारचे एक्झिट पोल मुंबईच्या बद्दल आहेत, कारण आता यानंतरच्या टप्प्यात आपण मुंबईविषयीची चर्चा अधिक सखोल पद्धतीनं करणार आहोत.